खालापूर तालुक्यात मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे निर्माण झालेल्या चिंतेला अखेर आळा बसला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धडाकेबाज कारवाई करीत 3 सराईत चोरांना अटक केली आहे। या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेला सुमारे 7 लाख रुपये किमतीचा टाटा टेम्पोही जप्त करण्यात आला आहे। खालापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 58/2026 आणि 82/2026 या 2 मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास LCB कडून करण्यात येत होता। तपासादरम्यान घटनास्थळावरील CCTV फुटेजचा बारकाईने अभ्यास करण्यात आला। त्यामध्ये एका संशयास्पद टेम्पोची हालचाल आढळून आल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींचा माग काढला। पोलिसांनी अविनाश मनोहर चव्हाण वय वर्ष 26 राहणार उल्हासनगर जिल्हा ठाणे, रोहित मनोहर चव्हाण वय वर्ष 25 राहणार उल्हासनगर जिल्हा ठाणे आणि विजय सुरेश चव्हाण वय वर्ष 26 राहणार खालापूर जिल्हा रायगड या तिघांनाही अटक केली आहे। या आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेला टाटा कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील तसेच संदीप पाटील, रणजित खराडे, शरद फरांदे, प्रतीक सावंत, रवी मुंडे आणि प्रदीप खरात यांचा समावेश होता। दरम्यान परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल असे पोलिसांनी सांगितले। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खालापूर।